मी आणि माझा मित्र आकाश असेच एक दिवशी रात्र शाळेत गेलो होतो। तशी ती शाळा फार जुनी होती। रात्री ठीक 8 वाजता आमचा पहिला इतिहासाचा तास सुरू झाला होता। त्या विषयाचे शिक्षक वर्गात आले। आम्ही दोघेजण नेहमीप्रमाणे शेवटच्या बेंचवर बसलो होतो आणि आमचे लक्ष त्या विषयापासून फार विचलित झाले, कारण आम्ही दोघे सवय नसतानाही शाळेमागच्या विहिरीत पोहायला गेलो होतो। त्यामुळे आम्हाला ताप भरला होता। ऐन 10च्या वेळेस जर सुट्टी घेतली तर फेल होण्याचे चान्सेस असायचे, कारण तो आमच्या शाळेचा रूलच होता। वर्गात लक्ष नसल्याने आम्ही दोघे तसेच झोपी गेलो होतो। 2 तास होऊन गेली। त्या दिवशी शनिवार होता आणि अमावस्या सुद्धा। त्या दिवशी शनिवार असल्याने शाळा जरा लवकरच सुटली होती, म्हणजे 10:30 वाजता। कदाचित शिक्षकांनी आम्हाला बघितलंच नाही, कारण आम्ही शेवटच्या बेंचवर होतो। कसल्याशा आवाजाने मला जाग आली। सर्वत्र अंधार पसरलेला होता। मी आकाशला हलवून उठवलं। आम्ही दोघेही कसेबसे झोपेतून जागे झालो आणि घरी जायला निघालो। शाळा आणि घर यांच्या वाटेतच 1.5 किलोमीटरवर एक भयानक वाडा होता। मला आणि माझ्या मित्राला तो वाडा नेहमी शाळेतून येता जाता लागत असे। तो वाडा जुनाट असल्याने तिथून दिवसा ढवळे येताना तर काही नाही वाटत, पण रात्री तिथून जायचं म्हणलं म्हणजे चांगलीच भीती वाटत असे। आणि आज आम्ही दोघेच तिथून जाणार होतो। गावकऱ्यांची अशी बोली असायची की तिथे एक म्हातारी राहायची। तिला रोज मटण व मांस खायची सवय होती। एके दिवशी तिच्या मुलाने तिला कंटाळून तिच्या मटणात विष कालवून दिलं आणि ते मटण तिला खायला दिलं। ते खाऊन ती मरण पावली। तो घडलेला प्रकार संपूर्ण गावकऱ्यांनी पाहिला, पण तिने जाता जाता तिच्या मुलालाच नाही तर अख्ख्या गावाला शाप दिला। तुम्ही सर्व याच वाटेवरून जाताना? ठीक आहे, आता या वाटेवरून। जो कोणी रात्री 11 नंतर फिरेल त्याला मी माझे भक्ष्य बनवेल, असा वाईट शाप देऊन त्या म्हातारीने प्राण सोडले। गावकऱ्यांनी घडलेला प्रकार लक्षात येताच त्या म्हातारीविषयी काही बोलायला लागले। काही जण म्हणायचे, अरे ती वेडी होती, काही पण बरळत होती, शाप देऊन गेली म्हणे, येडपटकुटची, असे म्हणत गावकऱ्यांनी तो विषय लक्षात घेतला नाही। पण काहीच दिवसात त्या म्हातारीच्या दृष्ट आत्म्याने आपला इंगा दाखवायला सुरुवात केली। ती म्हातारी दर अमावस्येच्या रात्री येणाऱ्या जाणाऱ्यांना आपल्या शिकारीत अडकवायची आणि मग त्याला भक्ष्य बनवायची। त्यामुळे अमावस्येच्या रात्री सर्वजण 11च्या आतच आपापल्या घरी जाऊन बसायचे। 11 नंतर कुणीही त्या वाटेवरून जात नसे। पण आमचं नशीब खराब, आज आम्हाला तिथून जावं लागणार होतं। आम्ही जरा भीतच त्या वाटेवरून घराकडे चाललो होतो। मी सहज आकाशला विचारलं की आकाश, किती वाजले आहेत रे? त्याप्रमाणे आकाश उत्तरला, 11:07 झालीत। हे ऐकताच आमची टर फाटली। आम्ही दोघे भीतीपोटी लगबगीने चालत होतो आणि जसा जसा तो वाडा जवळ येऊ लागला तसं तसं आमच्या हृदयाची धडधड वाढू लागली। आणि शेवटी तो प्रकार घडला जो घडायला नव्हता पाहिजे। त्या दृष्ट म्हातारीने आम्हाला अडवले। रस्त्याच्या अगदी मधोमध ती म्हातारी आम्हाला उभी दिसली। लांब सडक केस, पांढरा फटक चेहरा आणि तिचे लांब लांब सुळे। तिच्या लालबुंद डोळ्यांनी ती आमच्याकडेच एकटक बघत होती। तिला बघून आम्ही दोघेही घाबरलो आणि जागीच थांबलो। ती आमच्याकडे बघून जोरजोरात हसत होती। आम्ही जीवाच्या आकांताने कशीबशी हिंमत एकवटून तिथून थेट गावाच्या दिशेने पळत सुटलो। तेवढ्यात ती आमच्या अचानक समोर आली आणि आम्हाला म्हणली, आता तुम्ही दोघे माझे भक्ष्य बनलात, मी तुम्हाला खाणार। आम्हाला कधीमधी उशीर होईल या भीतीने आईने माझ्या दप्तरात अंगारा ठेवलेला होता। माझ्या ती गोष्ट लक्षात आली। मी लगेच दप्तरातला अंगारा बाहेर काढला आणि तो त्या म्हातारीच्या दिशेने भिरकावला। तिला त्याचा मोठा झटका बसला। ती एकदम लांब फेकली गेली आणि आम्ही मोका भेटताच हनुमान चालीसा मंत्राचे पठण करत तिथून थेट गावाच्या दिशेने पळत सुटलो। काहीच वेळात आम्ही आमच्या घरी पोहोचलो। घराचं दार जोरजोरात बडवू लागलो। घरच्यांनी दरवाजा उघडला आणि सर्वजण चिंतेतच पडलेले होते। आमचे घामाने भिजलेले कपडे बघूनच त्यांना अंदाज लागला होता
की आमच्यासोबत नेमकं काय घडलं असावं. सर्व घडलेला प्रकार आम्ही घरच्यांना सांगितला व त्यांनी आमचा जीव वाचला म्हणून देवाचे आभार मानले. आजोबांनी सांगितलं की त्या दुष्ट आत्म्याची शक्ती फक्त अमावस्येलाच असते. इतर दिवशी ती कधीच कोणाला त्रास देत नाही. त्यामुळेच तर गावकरी 10च्या आतच आपापल्या घरी येऊन जातात ज्या दिवशी अमावस्या असते. तुमचे नशीब बलवत्तर म्हणून तुम्ही यातून सुटलात. नाहीतर अमावस्येच्या दिवशी भेटलेला भक्ष्य ती म्हातारी सोडतच नाही. त्यानंतर मात्र आम्ही कधीही अमावस्येच्या दिवशी रात्रीचं घरातून बाहेर जात नाही. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला अनुभव? आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करायला विसरू नका. आणि हो, आपल्या चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.